नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, गीतेमध्ये असे लिहिले आहे की मनुष्याने कोणत्याही मनुष्याला किंवा देवाला घाबरू नये. तरी देखील मनुष्य क्षमा करतो. जर घाबरायचे असेल तर आपल्या कर्माला घाबरा, क्षमेला विसरा. कारण कर्म तुमची अवस्था, तुमची परिस्थिती काहीही पाहणार नाही. ते कधी येईल आणि तुम्हाला शिक्षा देईल हे कोणालाच माहीत नसते. कर्मच उद्धार आहे. जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता किंवा चांगले कर्म करता आणि तुम्हाला वाटते की कोणी पाहत नाही, तेव्हा तुम्ही हे का विसरतात की तुम्ही जे काही करत आहात त्यावर देवाची नजर नेहमीच असते. ती सदैव तुमच्यासोबत असते. त्यामुळे असे काहीही समजू नका की तुम्ही एकटे आहात. देव सदैव तुमच्यासोबत आहे. ज्याने आध्यात्मिक जागृतीच्या शिखराला स्पर्श केला आहे त्याचा मार्ग निस्वार्थ कर्माचा असतो आणि ज्यांनी देवाशी ऐक्य साधले आहे त्याच्या डोळ्यात धैर्य आणि शांतता असते. मनात असंख्य स्वप्ने असतात, मनात नवनवीन इच्छा असतात. एकदा सुखसोयींचे जीवन सोडून बाहेर पडा आणि बघा, जीवनाचे कितीतरी सुंदर रंग तुमच्या समोर उभे राहतील. मित्रांनो, शकुनीने पांडवांना फसवण्यासाठी जुगार लावला होता, ज्यात पांडवांनी सर्व काही पणाला लावले आणि शेवटी द्रौपदीलाही पणाला लावले. पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे. नेहमी जुगार, सट्टा आणि कट यापासून दूर राहा. या गोष्टी मनुष्याचे जीवन नष्ट करतात. दिखाव्याचे जीवन जगण्यापेक्षा खरे जीवन कितीतरी चांगले आहे. कधीकधी दिशाही बदलली पाहिजे, कारण सर्वत्र शांतता राहणे हा नेहमीच उत्तम मार्ग नसतो. तोच खरा बुद्धिमान जो इतरांकडून शिकतो पण त्याची तुलना करत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे तुमचे आहे ते तुमचेच राहणार. कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून जो जात आहे त्याला जाऊ द्या. आज थांबला तर उद्या तर जाईलच. दारिद्र्यात ज्या नात्यांना खास मानले जात होते ती तुटतात आणि पैशाजवळ असताना हजारो मित्र मिळतात. हे समजून घेणे गरजेचे आहे. जीवनात दुसरी संधी मिळते तेव्हा ती नव्या आणि चांगल्या मार्गाकडे जाण्याची संधी असते. भूतकाळातील चुका आपल्याला नवा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरणा देतात. हाच जीवनाचा अर्थ आहे. शिकणे, जबाबदारी घेणे आणि पुढे वाटचाल करणे. तोच धन्य जो जीवनाला आणखी एक संधी देतो. पण हे लक्षात ठेवा, भूतकाळातील चुका कधीही पुन्हा करू नयेत. त्या चुका पुन्हा न करण्यासाठीच जीवन शिकवते. कडू असले तरी हे सत्यच आहे. ज्यांना आपण आपले समजत होतो ते कधी कधी अनोळखी बनून जातात आणि जे अनोळखी होते ते कधी कधी आपले बनतात. इतरांच्या जीवनात डोकावून काही मिळत नाही. तुमच्या जीवनातही खूप काही आहे, फक्त त्याकडे पाहण्याची गरज ठेवा. कोणीतरी असा आहे जो आयुष्यभर तुमच्या सोबत आहे, त्याचा शोध घ्या. मार्ग चालणारा तोच योग्य जो पाऊल न पाऊल पुढे जातो. जीवनात अनेक अर्थ असतात. पैसा देखील महत्त्वाचा असतो, पण तेवढ्यातच सर्व काही नसते. पैसा मिळवताना मनशांती आणि श्रद्धा हरवली तर ते जीवन नाही. काही गोष्टी अहंकारासाठी नाही तर स्वाभिमानासाठी सोडायला हव्यात. समस्यांना मोजमाप नसते. काही लोक इतरांना आनंदी पाहूनच त्रस्त होतात. आपण कोणाच्या लायकीचे नाही म्हणून आपण त्यांच्यापासून दूर जातो असे होत नाही. जे आमच्या शिवायही आनंदी राहतात त्यांना त्रास देऊ नका. आनंद शोधून मिळत नाही, तो वाटल्याने वाढतो. जितका तुम्ही इतरांना आनंद द्याल तितका तुमच्याही मनात आनंद वाढेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला आठवत नसेल की गुच्छातील कोणती किल्ली कुलूप उघडेल आणि तुम्ही प्रयत्न करत राहिलात तरीही कुलूप उघडत नाही, तर बहुतांश लोक आशा सोडतात. ते समजतात की किल्ली हरवली आणि मग ते चिडू लागतात. पण खरे म्हणजे संयम हवा, कारण गुच्छातील शेवटची किल्ली ही कुलूप उघडू शकते. म्हणून जीवनात
जेव्हा धैर्य ढळू लागते तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा एका राजाचे सर्व आसपासच्या राज्यांशी चांगले संबंध होते. सर्वजण ये जा करत. तेथे येणारा प्रत्येक जण राजाला काहीतरी भेटवस्तू देत असे. कधी दागिने, कधी अन्नधान्य, कधी वस्त्रे. राज्याला नेहमीच काहीतरी भेट म्हणून मिळत असे. एके दिवशी एका परदेशी पाहुण्याने राजदरबारात हजेरी लावली. राजाने केलेल्या आतिथ्यामुळे तो फार प्रसन्न झाला आणि जाताना त्याने राजाला एक खास दगड भेट म्हणून दिला. राजाला तो दगड खूप आवडला. राजाने आपल्या मंत्र्यांना आदेश दिला की या दगडाची देवाची मूर्ती तयार करावी. राजा त्या दगडापासून बनवलेल्या मूर्ती आपल्या राजमंदिरात स्थापित करू इच्छित होता. राजाची परवानगी मिळाल्यानंतर देशाचे मंत्री भारतातील सर्वश्रेष्ठ शिल्पकाराकडे गेले. त्यांनी तो दगड त्याच्या हाती देत सांगितले, या दगडापासून सुंदर देवमूर्ती बनवा. बदल्यात तुम्हाला हवे ते दिले जाईल आणि त्यासोबत 700 सोन्याची नाणीही मिळतील. हे ऐकून शिल्पकार अतिशय आनंदी झाला. त्याने आपले सर्व साहित्य साधने घेतली आणि दगड घ्यायला निघाला. तो त्या दगडावर काम करू लागला. देवाची सुंदर मूर्ती घडवण्यासाठी त्याने दगडावर वारंवार प्रहार केले, पण दगड तुटेना. सुमारे 50 प्रहार केल्यानंतरही दगड तसाच राहिला. शेवटी एक जोरदार फटका देऊन तो म्हणाला, हे काम आता माझ्याकडून होणार नाही. एवढ्या जखमा होऊनही हा दगड तुटत नाही, तर आता कशाने तुटणार? त्याने दगड मंत्र्यांना परत दिला आणि म्हणाला, मला माफ करा, पण याची मूर्ती तयार होणार नाही. परंतु राजाचा आदेश असल्याने मंत्र्यांना मूर्ती बनवणे अतिशय आवश्यक होते. त्यांनी तो दगड परत घेतला आणि यावेळी तो एका साध्या सामान्य शिल्पकाराकडे नेला. त्या शिल्पकाराने दगडावर एकच जोरदार फटका मारला आणि दगड तुकडे तुकडे झाला. त्यानंतर त्याने त्या तुकड्यांपासून मूर्ती बनवायला सुरुवात केली. काम पूर्ण झाल्यावर त्याने ती मूर्ती मंत्र्यांना दिली आणि त्या बदल्यात त्याला सोन्याची मोहर देण्यात आली. मंत्री निघताना एकच विचार करत होते, जर पहिल्या शिल्पकाराने अजून एक अंतिम प्रयत्न केला असता तर ही सोन्याची मोहर त्याची झाली असती. मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकतो? अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण काम पूर्ण होत नाही. मग आपणच म्हणतो, आतापर्यंत झाले नाही तर पुढेही होणार नाही, माझ्याने होत नाही. पण प्रत्यक्षात आवश्यक असते ते धैर्य आणि चिकाटी. कधीकधी आपण ज्या क्षणी हार मानतो त्या पुढच्या क्षणी आपले काम पूर्ण होण्याची वेळ आलेली असते आणि आपण सोडून देतो. त्यामुळे उद्दिष्ट आणि स्वप्नेही हातून निसटून जातात. मित्रांनो, काही काळ तुमचे काम होत नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही थांबावे किंवा पराभव स्वीकारावा. मेहनतीचा परिणाम नक्की दिसतो, कधी लवकर कधी उशिरा, पण दिसतो नक्कीच. म्हणून हार मानू नका. नवीन मार्ग शोधा, मेहनत करत राहा, प्रयत्न सुरू ठेवा. तुमचे यश तुम्हालाच मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही थांबत नाही. जर तुम्हाला जीवनात अडचणी येत असतील तर काळजी करू नका, हसा. कारण जीवन सुंदर आहे आणि त्याचे कारण म्हणजे देव आपल्यावर प्रेम करतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, निर्भय राहून काम करा. भीतीमुळे तुम्ही तुमच्या उद्दिष्टांपासून दूर जाल आणि काम अपूर्ण राहील. म्हणून जीवनातील समस्यांना निर्भयपणे समोर जा. अनेक जण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. ते नेहमी विचार करतात, मी करीन, माझ्याने होईल. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या कर्मावर शंका करू नका. विश्वासाने केलेले काम नक्की यश देते. जर तुम्ही आनंदी असाल तर प्रगती तुमच्या दारात येईलच. पण जर मनात ओझे असेल तर जीवन चिंतेतच जाईल. म्हणून थोडं हलकं व्हा, थोडं मोकळं जगा. प्रत्येक दिव्यात खाली थोडा अंधार असतोच, तसेच प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच. अडचणी पाहून
लोक घाबरतात, पण प्रत्येक अडचणीच्या मागे यश दडलेले असते. कशाचीही अति आसक्ती तुमच्यासाठी घातक ठरते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अतिप्रेमामुळे राग आणि निराशा जन्माला येतात. कारण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्य चिडतो आणि तणाव येतो, ज्यामुळे सर्व काम बिघडते. हे खरे आहे की ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध आहात तो तुमची किंमत कधीच समजू शकत नाही. माझ्यात 100 दोष असतील, पण एक हट्ट आहे, ज्यांना मी आपले मानले त्यांना मी कधीच परके केले नाही. राग केवळ कामच नाही तर नातीसुद्धा बिघडवतो. म्हणून स्वतःला शांत आणि संयमी ठेवण्याचा प्रयत्न करा. कोण म्हणतो की स्वभाव आणि स्वाक्षरी बदलत नाही, फक्त एकच फटका पुरेसा असतो. बोटावर जरी बसला तर स्वाक्षरी बदलतो आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो. जे लोक तुमच्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत झुकतात ते केवळ तुमचा आदरच नाही तर तुम्हावर प्रेमही करतात. मी धूळ होतो, धूळ आहे आणि पुन्हा धूळच होईल. प्रत्येकाला आदर हवा असतो, पण देणे मात्र लोक विसरतात. जशी प्रचंड वारे जहाजाचा मार्ग बदलतात, तशीच मानवी इच्छा बुद्धी नष्ट करून माणसाला चुकीच्या वाटेला लावते. लोक शांत असतात तेव्हाच ते अधिक धोकादायक असतात. लोक इतके चुकीचे नसतात, फक्त प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. नात्यांच्या बागेत असे नाते ठेवा जे नियमांच्या झाडांसारखे असते, ज्याच्याकडून कडू धडेही मिळतात आणि वेदनेवर मलमसुद्धा. हातातून तेच दिले जाते जे हृदयातून येते, कधी शब्दांनी न सांगता, कधी शांततेतूनही काही सांगता येते. वेळ आणि नशीब या दोन्ही गोष्टी बदलणाऱ्या आहेत, म्हणून कधीही त्यांचा अभिमान करू नये. शांतता ही जगातील सर्वात महाग वस्तू आहे, जी देवभक्तीनेच मिळते. ध्यानाचे अर्थ आतून हसणे आणि सेवेचा अर्थ इतरांना हसवणे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो, पण जो इतरांसाठी जगतो तो नेहमी आठवला जातो. विचार करा, जन्म आणि मृत्यू दोन्ही देवाच्या इच्छेने होत असतील तर या दोन वेळांच्या मधले आयुष्य आपले कसे असू शकते. प्रत्येक ठिकाणी उत्तर देणे गरजेचे नसते. काही गोष्टी देवाच्या हवाली कराव्यात, कारण देव उत्तर देतो तेव्हा संपूर्ण जग शांतपणे ऐकते. पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा कितीही श्रीमंत असलो तरी शेवटी खायचे ते डाळ भातच. काय करावे आणि कसे करावे याचा निर्णय घेण्यासाठी सर्वप्रथम आपण कोठे आहोत आणि कुठे जात आहोत हे ओळखणे आवश्यक आहे. पैसा नवे संबंध निर्माण करतो, पण कधीकधी चुकीचा विचार जुने आणि खरे संबंध बिघडवतो. अतिविचार ही एक आजार आहे आणि ज्याला यातून मुक्ती मिळते तोच खरा निरोगी होतो. लोक म्हणतात, पैसा ठेव, वाईट वेळेस उपयोगी पडेल. पण खरे म्हणजे चांगल्या लोकांसोबत राहा, वाईट वेळ येणारच नाही. आंधळे लोकच स्वभावात दोष शोधतात. खूप लोकांच्या तक्रारी असतात की मी चुकीचे बोलतो. काही लोक चप्पलांसारखे असतात, तुमच्या पायाशी राहतात, साथ देतात, पण मागून चिखल उडवतात. एक वेगळीच आवड ठेवा. काय झाले तरी नेहमी ओठांवर स्मित हास्य ठेवा. फक्त नावापुरते नाते असेल तर रडणे कसे येणार. पैसा नसल्याने जीवन नक्कीच कठीण असते, पण जो माणूस पैशाच्या चिंतेत बुडून जातो त्याचे आयुष्य तर नरकासारखे होऊन बसते. कारण अशी चिंता त्याला जीवन या ईश्वर प्रसादापासून दूर घेऊन जाते. म्हणून दानशील व्हा, उदार व्हा. सुखी जीवन मिळणार नाही कदाचित, पण पैशाबरोबर मिळणारी चिंता नक्कीच टाळता येईल. हे सांगण्याचा उद्देश फक्त एकच, पैसा कमवा पण चिंता करू नका आणि मन शांती कधी हरवू देऊ नका. लिखित नशीब ही उलटे होते. जोपर्यंत कपाळाचा घाम वाहतो. जीवनात बरीच शिकवण मिळाली. जर आपणच सतत चिंतेत जळलो तर स्वतःलाच नष्ट करू, आणि जर बेफिकीर राहिलो तर जग आपल्याला जाडेल. कुठल्याही व्यक्तीचा वर्तमान पाहून त्याच्या भविष्यास हसणे चूक आहे, कारण काळाकडे अशी शक्ती आहे की तो हळूहळू सामान्य कोळसासुद्धा हिऱ्यात बदलू शकतो. देव प्रत्येक कणात वास करतो. देव अगदी छोट्या जीवाच्या हृदयातही असतो. ज्याला जीवाच्या वेदनेचा अनुभव येतो
तो देवालाही वेदना देतो. मग एखाद्या जीवाला दुखावून तुमचा देव कसा आनंदी राहील? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्या दुःखांसाठी जगाला दोष देऊ नका. आपले मन समजून घ्या. मनाचा बदल म्हणजे सर्व दुःखांचा अंत. आणि परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायमची नसते, ती बदलतेच. म्हणून माणसाने कधीही धैर्य सोडू नये. देव कधीही कोणावर अन्याय करत नाही. तो फक्त माणसाला त्याच्या योग्यतेप्रमाणेच देतो. इथे कोणी कुणाची साथ देत नाही. लढणे स्वतःचे आणि सांभाळणेही स्वतःचेच. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माणूस जे व्हायचे ठरवतो ते तो होऊ शकतो. जर मनुष्य आपल्या इच्छित गोष्टींबद्दल पूर्ण विश्वासाने सतत विचार करत राहिला तर मनाने हरलेले हरतात आणि मनाने जिंकणारे जिंकतात. जसे सकारात्मक विचार यशाकडे नेतात तसेच नकारात्मक विचार अपयशाकडे नेतात. कारण आपण जसे विचार करतो तसेच आपण बनतो. विचारांमधून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम मिळतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करावेत. आसक्तीपासून मुक्त मनुष्य दोन्ही जगात सुखी राहतो. बदल हीच या जगाची नियती आहे. ज्याला तुम्ही मृत्यू समजता तेच खरे जीवन आहे. एका क्षणी तुम्ही कोट्याधीश बनता आणि पुढच्या क्षणी गरीबही. मोठे छोटे असे काही नसते. मनातील परकेपणा मिटवला की सगळे तुमचे आणि तुम्ही सगळ्यांचे. जिथे प्रयत्न मोठे असतात तिथे नशिबालाही वाकावे लागते. उडायला शिका. भरपूर उंच उडा. निर्भयपणे आकाशाला स्पर्श करा. पण जमीन दिसे असेपर्यंतच. माझी शैली वेगळी झाली, विचारसरणी वेगळी. जगाला लक्ष आवडते पण मला त्या वाटा जास्त आवडतात जिथे फसवणूकही झाली आणि अनुभवही मिळाले. प्रेमात असो, साथीत असो किंवा विश्वासात, आजच्या दिवसात खोलपणा आणा. कारण उद्या जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा क्षणभर का होईना सगळ्यांपेक्षा वेगळे दिसाल. कशासाठी काळजी करून मरताय? लोक बोलतीलच. आणि हो, सन्मानप्रिय व्यक्तीसाठी अपमान हा मृत्यूपेक्षा वाईट असतो. जे खरे आहे ते कधीच नष्ट होत नाही. ते सदैव होते आणि सदैव राहील. आणि नष्ट होणारे कधीच सत्य नसते. मृत्यूचे कारण आजार किंवा अपघात नसतो, कारण तर जन्मच असतो. काही लोक आयुष्यभर त्यांच्यासाठी जगतात जे त्यांच्याकडे कधी लक्षही देत नाहीत. चूक केल्यावर क्षमा मागण्यापेक्षा ती सुधारलेली बरी. जर काही मागायचेच असेल तर देवाकडून मागा. तो देईल तर कृपा, न देईल तर नशीब. जगाकडून कधी काही मागू नका. दिलं तर उपकार आणि न दिलं तर अपमान. ज्यांचे वय 80 झाले आणि ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासांची मोजमाप सुरू केले ते सांगतात, पैसे मोजणे सोपे पण श्वास मोजणं कठीण. जर तुमच्या उपस्थितीने एखादा माणूस आपले दुःख विसरतो तर तीच तुमच्या अस्तित्वाची किंमत आहे. मेहनत तुमचे शस्त्र असेल तर यश तुमचा गुलाम बनतो. माझे कामच माझे सर्व काही असा विश्वास बाळगणारा माणूस कधी हारत नाही. इतरांकडून अपेक्षा ठेवल्या की त्या तुटल्यावर खूप वेदना होतात. म्हणून आशा ठेवा पण वेदना सहन करता येईल इतपतच. अश्रू माणसाचे असोत किंवा प्राण्यांचे फक्त तेव्हाच बाहेर येतात जेव्हा हृदयावर प्रचंड वेदना असते. समृद्धीत करुणा, अडचणीत संयम आणि संकटात सहनशीलता असली की मनुष्य खरा सद्गुणी ठरतो. जीवनाचे सत्य म्हणजे कर्तव्य. उद्या करू, परवा करू असे म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात वर्ष निघून जातात. आजच करतो असे म्हणणारे राज्य करतात. कशाचेच काही होणार नसेल तर रडण्यात अर्थ नाही. सर्व काही गेल्यावर हृदयात फक्त ओझे उरते. मित्रांनो, पैसा खूप महत्त्वाचा आहे पण पैशाच्या आंधळेपणामुळे आपले लोक आणि जबाबदाऱ्या दिसेनाशा झाल्या तर जीवन उरलेच कुठे. पैसा कमवा पण पैशाच्या मागे वेडे होऊ नका. पैशाची चिंता बाजूला ठेवा. एकटेपणात एक वेगळीच शांतता असते. न कुणाच्या येण्याचा आनंद, न कुणाच्या जाण्याचे दुःख. रागाच्या भरात माणूस बरेच काही बोलतो. घड्याळाची काटा स्वतःच्या नियमावर चालते म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवतात. तुम्हीही तुमच्या तत्वांवर चाललात तर लोक तुम्हालाही मान देतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने नेहमी वाईटापासून दूर राहावे. वाईट कर्माला त्याचे फळ मिळतेच.
जसे वासरू हजारो गायींच्या कळपात आपल्या आईला शोधते, तसेच कर्मफळ हजारो लोकांमध्ये तुम्हाला शोधते. काहींना ज्ञान भगवद्गीतेत सापडले नाही. ज्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही, त्याला आकाशात देव कसा सापडणार? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निसर्गात काहीही स्थिर नाही, सतत बदल होतो. याच बदलांमुळे जीवनात दरिद्रता, समृद्धी, आजार, आरोग्य, सुखदुःख येत राहतात. जग फार विसरभोळे आहे. तेवढेच आठवते जे त्याच्या स्वार्थाला उपयोगी पडते. जीवनातून एकच अनुभव शिकलो. आपल्या माणसांच्या जवळ राहायचे असेल तर शांत राहा, आणि आपल्या माणसांना जवळ ठेवायचे असेल तर काहीही मनावर घेऊ नका. लोकांनी तुमचे वाईट करायचे ठरवले तर ते निश्चितच करतील. तुम्ही चांगले करा किंवा वाईट, म्हणून शांत राहा आणि आपले काम करत राहा. आशा कधीही सोडू नका. कोण जाणे, तुमचे भविष्य आजपेक्षा अधिक सुंदर असेल. जीवन हे काळाच्या प्रवाहात आहे. इथे प्रत्येक व्यक्ती तणावाखाली आहे. आपण पाण्याला दोष देतो, परंतु त्या भांड्यातील भोग पाहत नाही. प्रत्येक हास्यामागे एखादे दुःख लपलेले असते. प्रत्येक दुःखामागे एक कारण लपलेले असते, आणि प्रत्येक कारणामागे एक आशा असते, आणि हीच आशा म्हणजेच जीवन. कधी कधी वाटतं सांगावं की मी थकलोय, पण ठाऊक नाही मी कोणाचा आधार बनलोय. तुमच्या चांगुलपणावर इतका विश्वास ठेवा की जो तुम्हाला गमावेल तो नक्कीच रडेल. प्रेम संपलं की नातं ओझं बनतं, कारण बऱ्याचदा पाऊस थांबल्यावर छत्रीही ओझं वाटू लागते. थांब याचा अर्थ मर्यादित आहे, आणि चालू ठेव याचा अर्थ अनंत आहे. आपण समजतो की सुख मिळवण्यासाठी बरेच काही जमवावे लागते, पण खरे तर सुखी होण्यासाठी अनेक गोष्टी गाळाव्या लागतात. अनुभव सांगतो की ज्याने त्रास दिला तो विसरला तरी चालेल, पण ज्याने संकटात साथ दिली त्याला कधीही विसरू नये. काही लोकांचा स्वभाव असा असतो की तोंडावर एक आणि मागे काहीतरी वेगळं. आपलं मनच आपल्या दुःखाचे कारण आहे. म्हणूनच हे अर्जुना, ज्याने मनाला जिंकले तो निरर्थक इच्छांपासून आणि काळजीपासून दूर राहू शकतो. आपले ध्येयही सहज गाठतो. किती लोक रात्री रडत झोपतात आणि सकाळी जगासमोर खोटं हास्य आणतात. इतरांच्या हास्याची काळजी घ्या. खूप मौल्यवान व्हायचे असेल तर आधी स्वतःला मौल्यवान बनवा. हे मौल्यवान असतात, ते किमतीच्या मागे पडत नाहीत. स्वतःची शांतता टिकून जगा. पुढे स्वप्ने मिळतील, संधी मिळतील, पैसा प्रतिष्ठा मिळेल, पण एकदा शांत जीवन निघून गेले की ते पुन्हा रडूनही मिळत नाही. जीवनात कितीही मोठे झालात तरी आपल्या संघर्षाच्या दिवसांना विसरू नका. शब्द कितीही बुद्धीने बोला, ऐकणारा ते त्याच्या क्षमतेनुसार आणि मनातील विचारांनुसारच समजून घेतो. तुम्ही तुमचे सुख कधीच पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही, पण दुःख व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीची गरज असते. खरे मित्र तेच ज्यांना कठीण काळात शोधावे लागत नाही. चिंता माणसाला घाबरवते आणि भीती त्याला वेड बनवते. अनेक लोकांना पाहिले आहे की ते आयुष्यभर पैशामागे धावतात. पैसा साठवणे म्हणजे कंजूसी नव्हे, तर आवश्यक तिथे योग्य खर्च करणे. विश्वास एकदा तुटला की काहीच शिल्लक राहत नाही. तो एक असा कागद आहे ज्याची कार्बन कॉपी नसते. धैर्य असलेल्या व्यक्तीच्या सामर्थ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. चुकीची माणसे तेव्हाच हरतात जेव्हा योग्य माणसे शांत राहतात. आपण खेळ पाहण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी जन्मलो आहोत. म्हणून प्रेक्षक नाही, खेळाडू बना. थोडे शांतपणे जगा. जे हृदयाला दुखावतात त्यांच्यापासून दूर राहा. तुमची कर्मे चांगली असतील तर नशीब तुमची दासी होते, आणि उद्देश चांगले असतील तर घरात मथुरा काशी बसते. तुम्हाला जे मिळतं तेच तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला माहीत नसले तरी देणाऱ्याला चांगलेच माहीत आहे. ज्याने स्वतःला बदलताना पाहिले असेल तो जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो. पैशामुळे नाती बदलतात. धनासोबत धर्म आणि मनासोबत शौर्य असायला हवे. किती दिवस या जगाच्या मेळाव्यात राहायचे माहीत नाही, पण सर्वांच्या मनात जागा जिंकणे हाच जीवनाचा खरा दागिना आहे. शिस्तबद्ध माणूस स्वतःलाही, समाजालाही आणि देशालाही पुढे नेत असतो, आणि जिज्ञासा असलेल्यांनाच ज्ञान मिळते. चुका शोधणे चुकीचे नाही, फक्त सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे.
चांगल्या उद्देशाने केलेले काम कधी वाया जात नाही. काही करायचे असेल तर तेच विचाराने आणि बदल करून करा. गोल गोल फिरत राहू नका. आपली चूक आपणच दुरुस्त केली तर ते इतरांनी दुरुस्त करण्यापेक्षा खूप चांगले. पैसा हा मानवजातीचा सर्वात वाईट शोध असला तरी माणसाचा खरा स्वभाव ओळखण्यासाठी पैशा इतका विश्वासू निकष दुसरा नाही. जेव्हा माणसाकडे खूप पैसा येतो तेव्हा तो करोडपती होतो. पण त्याला काही कागदाचे तुकडे समजू नका. ते सांभाळून ठेवण्यासाठी किती शांततेचा गडा घोटावा लागतो हे कुणालाही कळत नाही. पुस्तकाचं महत्त्व त्यांच्या जागी आहेच, पण वेळ आणि माणसं जे शिकवतात ते सगळ्यांना कायम लक्षात राहतं. म्हणून परिस्थितीनुसार बदलणं आवश्यक आहे आणि तोच बदल योग्य जो सर्वांसाठी हितकारक आहे. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओमधून काही शिकलात तर कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय श्री राधे कृष्ण.